नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पोलीस अत्याचार प्रकरणात ऐतिहासिक निर्णय, 9 पोलिसांना एकाच वेळी फाशी. साथनकुलम केसचा निकाल. देशाला हादरवणाऱ्या तामिळनाडूतील साथनकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात अखेर मोठा आणि ऐतिहासिक निर्णय समोर आला आहे. मदुराई न्यायालयाने तब्बल 9 पोलिसांना एकाच वेळी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. लॉकडाऊन काळात वडील आणि मुलाच्या कोठडीत झालेल्या मृत्यूने देशभर संताप उसळला होता. 6 वर्षांनंतर न्यायालयाचा हा निर्णय अनेक प्रश्नांना उत्तर देणारा ठरत आहे. तामिळनाडूतील सातनकुलम कोठडीत मृत्यू प्रकरण, ज्याने 2020 मध्ये संपूर्ण देश हादरवला होता. लॉकडाऊनच्या काळात पी जयराज आणि त्याचा मुलगा जे बेनिक्स यांना किरकोळ कारणावरून अटक करण्यात आली. मात्र पोलीस कोठडीत त्यांच्यावर अमानुष मारहाण झाल्याचा आरोप झाला. जखमी अवस्थेत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्यानंतर काही दिवसातच दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात एक महिला कॉन्स्टेबलची साक्ष, रक्ताचे डाग आणि नष्ट करण्यात आलेले पुरावे हे सर्व तपासात महत्त्वाचे ठरले. सुरुवातीला राज्य CID कडे असलेला तपास मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर CBI कडे सोपवण्यात आला. CBIने अनेक पोलिसांना अटक करून खुनासह गंभीर गुन्ह्यांखाली आरोपपत्र दाखल केलं. 6 वर्षाच्या सुनावणीनंतर अखेर 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. 9 पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवत थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने हा प्रकार पोलीस अत्याचाराचा गंभीर नमुना असल्याचे स्पष्ट केलं आणि सर्वात कठोर शिक्षा देत ठोस संदेश दिला. या निकालामुळे कोठडीतील मृत्यू, पोलीस अत्याचार आणि मानव अधिकार या विषयावर देशभरात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.